रामकृष्ण हरी माऊली. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापिका जयश्री चौहान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. देवशयनी आषाढी प्रथमा एकादशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या एकादशी निमित्त या भागात विठ्ठल भक्तीचा जागर करणारा जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या भेटी लागे जीवा लागलीसे आस या सुंदर अभंगाचा भावार्थ जाणून घेऊयात. अजूनही आपण आपल्या वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जाता पंढरीसी या भागात संत तुकाराम महाराजांच्या संपदा सोहळा ना आवडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी. आषाढी एकादशी जवळ येऊ लागली आहे. संत तुकाराम महाराज यांना विठ्ठलाच्या दर्शनाची तीव्र ओढ लागली आहे. आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर असा 21-22 दिवसांचा पायी प्रवास करीत वारकरी भक्तजन विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला पोहोचले आहेत. भक्तांना विठ्ठलाच्या भेटीची जी आस लागली आहे तिचे वर्णन जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी भेटी लागे जीवा लागलीसे आस या सुंदर अभंगातून केले आहे. याच सुंदर अभंगाचा भावार्थ आपण जाणून घेऊयात. जिथे जिथे भाव आहे, भक्ती आहे, तिथे तिथे आपल्याला त्या त्या स्वरूपात भगवंत दिसत असतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखमा देवीवरू विठ्ठलू रे. सगुण रूपातील आणि निर्गुण निराकार रूपातील भगवंत स्थूल आणि सूक्ष्म, दृश्य आणि अदृश्य दोन्ही रूपात सामावलेला आहे. तो सगुण आहे आणि निर्गुणही आहे. भगवंताची अनेक रूपे आहेत. भारताची दक्षिण काशी म्हणजे महायोगपीठ असणारे पवित्र पंढरपूर. भक्त पुंडलिकाची भक्ती पाहून त्याच्यावर प्रसन्न होऊन श्री विठ्ठल पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरपुरात आले होते. पुंडलिकाने दिलेल्या विठेवर श्री विठ्ठल भगवंत समचरण उभे आहेत. ते आज तागायत तिथेच उभे आहेत. युगे 28. पंढरपूरच्या वारीच्या अंतिम टप्प्यात वेळापूर तोंडले बोंडले या भागातून भाविक वारकरी विठ्ठलाच्या तीव्र ओढीने धावत सुटतात. याला धावा असे म्हणतात. संत तुकाराम महाराज जेव्हा वारीला जात होते तेव्हा याच भागातून जात असताना पंढरपूरच्या मंदिराचा कळस दिसला आणि विठ्ठलाच्या भेटीची व्याकुळता आर्तता इतकी वाढली की ते तिथून पंढरपूरच्या दिशेने धावत सुटले. संत तुकाराम महाराज यांना पांडुरंगाच्या भेटीची दर्शनाची तीव्र ओढ लागली आहे. यासाठी रात्रंदिवस मी तुझी वाट पाहत आहे. पांडुरंगाच्या भगवंताच्या दर्शनाची आस ओढ ते या अभंगातून व्यक्त करतात. चला तर अभंग पाहूया. भेटी लागे जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागे जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे, तैसे माझे मन वाट पाहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची, पाहतसे वाटुली पंढरीची. भुकेलिया बाळ अतिशोक करी, भुकेलिया बाळ अतिशोक करी, वाट पाहे परी माऊलीची, वाट पाहे परी माऊलीची. तुका म्हणे मज लागलीसे आस, तुका म्हणे मज लागलीसे आस, धावुनी श्रीमुख दावी आता, धावुनी श्रीमुख दावी आता. भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी.
या सुंदर अभंगाचा भावार्थ पाहूयात. पांडुरंगा, तुझ्या भेटीची, तुझ्या दर्शनाची मला तीव्र ओढ लागली आहे. यासाठी रात्रंदिवस मी तुझी वाट पाहत आहे. सुंदर दृष्टांतातून ते या दर्शनाची व्याकुळता, आस, ओढ व्यक्त करतात. पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे, तैसे माझे मन वाट पाहे. ज्याप्रमाणे चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाची आर्ततेने वाट पाहतो, तशीच तुझ्या दर्शनासाठी माझी अवस्था झाली आहे. अभंगात पुढे ते म्हणतात, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची, पाहतसे वाटुली पंढरीची. पांडुरंगा, ज्याप्रमाणे सासरी गेलेली मुलगी दिवाळीसारख्या सणाला माहेरी जाण्यासाठी आसुसलेली असते, तिचे मन आई वडिलांच्या ओढीने जसे आतुर होते, तसे माझे मन सुद्धा पंढरपूरला जाण्यासाठी तुझ्या दर्शनासाठी आसुसलेले आहे, तुझ्या दर्शनासाठी आसुसलेले आहे. भुकेलिया बाळ अतिशोक करी, भुकेलिया बाळ अतिशोक करी, वाट पाहे परी माऊलीची, वाट पाहे परी माऊलीची. भुकेलेले लहान बाळ जसे आपल्या आईसाठी, आपल्या मातेसाठी हट्ट धरून खूप रडते, ते फक्त आपल्या आईचीच वाट पाहते, तशीच माझी अवस्था झाली आहे. तुका म्हणे मज लागलीसे भूक, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावुनी श्रीमुख दावी देवा, धावुनी श्रीमुख दावी देवा. अभंगातील शेवटच्या या ओळीत तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, हे भगवंता, विठ्ठला, तुझ्या दर्शनाची, प्रेमाची भूक लागली आहे रे. तू माझी आणखी परीक्षा पाहू नको. तू लवकर धावून ये आणि तुझे हे दिव्य सुंदर रूप, श्रीमुख मला दाखव. तुझ्या दर्शनाने माझे मन तृप्त होईल, अशी आर्त विनवणी ते भगवंताला करतात. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातून मानवी जीवनासाठी अत्यंत मोलाची शिकवण मिळते. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी मनामध्ये अशी तीव्र ओढ असायला हवी. ध्येयप्राप्तीसाठी अहोरात्र ध्यास असायला हवा. असीम भक्ती, दर्शनातील तीव्र ओढ, व्याकुळता, आस या अभंगातून व्यक्त होते. पौर्णिमेचा चंद्र आणि चकोर, दिवाळीचा सण आणि माहेरच्या भेटीसाठी आसावलेली लेक, भुकेलेला बाळ आणि त्याची माऊली, अशा समर्पक दृष्टांतातून ते भगवंताच्या दर्शनाची, भेटीची ओढ, व्याकुळता या अभंगातून व्यक्त करतात. लाखो वारकरी भाविक आषाढी वारीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आले आहेत. त्यांच्या मनाला सुद्धा भगवंताच्या दर्शनाची अशीच ओढ लागली आहे. भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. अशा या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर अभंगातून श्री विठ्ठलाच्या, पांडुरंगाच्या दिव्य सुंदर सगुण रूपाच्या दर्शनाची ओढ व्यक्त होते. अशा प्रकारे भेटी लागे जीवा लागलीसे आस या सुंदर अभंगाचा भावार्थ आजच्या भागात आपण जाणून घेतला. माऊली माऊली रामकृष्ण हरी. आजचा भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि आजचा भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.